अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सध्या आता मार्गशीर्ष महिना चालू आहे। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक ताईंचे स्वामींचे 9 गुरुवार 11 गुरुवार चालू आहेत। तर मला बऱ्याच ताईंचे प्रश्न आले होते की स्वामींचे गुरुवार आणि महालक्ष्मी आईचे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकत्र करू शकतो का। याबद्दल प्रत्येकाचं दुमत आहे, पण तुम्ही जर मला विचाराल तर तुम्हाला मी एकच सांगेन की तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे महालक्ष्मीचे गुरुवार आणि स्वामींचे गुरुवार एकत्र करू शकता। कारण ह्या दोन्ही जे वेगवेगळे व्रत आहेत, तुम्ही महालक्ष्मी आईच्या गुरुवारची व्रताची मांडणी वेगळी करणार आहात, स्वामींच्या 11 गुरुवारच्या 9 गुरुवारच्या व्रताची मांडणी वेगळी करणार आहात। स्वामींची सेवा जी असणार आहे गुरुवारची ती तुमची वेगळी असणार आहे आणि महालक्ष्मी आईची जी गुरुवारची पोथी असणार आहे त्याची सुद्धा सेवा वेगळी असणार आहे। तर या दोन्ही सेवा वेगवेगळ्या आहेत। तुम्ही दोन्ही सेवा एकाच दिवशी वेगवेगळ्या करताय, म्हणजे तुमचे दोन्ही गुरुवार तुम्ही एकाच दिवशी करू शकता। नव्याने जर तुम्ही स्वामींच्या गुरुवारला सुरुवात करणार असाल तरी सुद्धा या गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता, किंवा जर तुमचे आधी चालू असेल तरी सुद्धा तुम्ही हे गुरुवार चालू ठेवू शकता। फक्त अमावस्येच्या गुरुवारपासून चालू करू नका स्वामींचे गुरुवार। पण जर मध्येच अमावस्या आली, पौर्णिमा आली, एकादशी आली तरी सुद्धा तुम्ही तुमच्या स्वामींच्या गुरुवारचे गुरुवार चालू ठेवू शकता। कारण आपला उपवास जरी एक येत असला तरी सुद्धा आपली सेवा मात्र वेगवेगळी आहे। आणि काही झालं तरी सुद्धा आपल्या मनातला जो भाव आहे, स्वामींबद्दल जी श्रद्धा आहे, तर ती श्रद्धा एकच आहे ना, तर तुम्ही स्वामींचे आणि आई महालक्ष्मीचे गुरुवार एकत्र करू शकता। कारण काही झालं तरी श्रद्धा आणि सेवा मात्र महत्त्वाची, त्यामुळे सेवा मात्र जी आहे त्या दोन वेगवेगळ्या करा आणि तुम्ही हे गुरुवार मात्र एकत्र करू शकता। स्वामी तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। श्री स्वामी समर्थ।